बोला पुंडलिक ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज महालक्ष्मी माता की जय। इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करो प्रतपनमन पांडुरंग करो प्रतपनमन पांडुरंग करो प्रतपनमन पांडुरंग करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवो सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं यदक्षरं मनाखेयं मानन्दं अज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रयेत् धन्यधान्य निवृत्तिदेवा धन्य धन्य निवृत्तिदेवा बोला
स्वामी तुतया देवा यावर करावा अभेला सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेली अक्षर किंबहुना निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य रागरसिक संत भगवान परमात्म्याचे चारही युगातील लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा पुढील अवतार असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मानवी देहाची इति कर्तव्यता किंबहुना मानवी देह मिळाला आहे पण तो कळाला नाही तर काय धोके होऊ शकतात किंबहुना मिळाला आणि कळाला तर काय फायदे होऊ शकतात याचं प्रतिपादन करणारा गोड असा अभंग सेवेकरता घेतलाय. विठाला हो हो बघा सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या बोलीभाषेतील प्राकृत मराठी भाषेतील आहे आणि तुम्हाला मी तो गाऊन दाखवला त्यावरती चाल झाली 2-4 वेळेस तो तुमच्या कानावरती पडला. बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचा तो कानपाठ देखील आहे. नेहमीचा ऐकण्यातील अभंग आहे आणि अगदी गोड असा त्याचा भाव आहे. अगदी थोडक्या वेळेमध्ये मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु तत्पूर्वी द्यायचा तो अल्पसा परिहार असा कुठल्या निमित्तानं कुठल्या कारणानं आजची ही कीर्तनरूपी सेवा आपल्यासमोर होत आहे कुठल्या कारणास्तव ती होत आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे परंतु तरी देखील एक वक्ता म्हणून माझं ते कर्तव्य आहे. बघा आपल्याच गावातील एक प्रतिष्ठित नागरिक कैलासवासी अशोक गोविंद गायकवाड अशोक भाऊंचं एक वर्षभरापूर्वी त्यांनी इहलोकाची यात्रा संपून परलोकीची यात्रा सुरू केली आणि त्याला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झाला. आज त्यांची यात्रा पूर्णत्वाला गेली आणि आजचा त्यांचा शेवटचा मुक्काम पार झाल्यानंतर आजचं शेवटचं पिंडदान पार पडल्यानंतर मात्र त्यांना भगवान परमात्म्याच्या दरबारात सामोरं जावं लागणार आहे आणि त्यांना त्यांच्या कर्मधर्म संयोगाने पुढील जन्म प्राप्त होणार आहे. परंतु बघा त्या मृतात्म्याचं कुठं पुण्य कमी पडू नये कुठंतरी त्यांचं पुण्य कमी पडू नये त्यांना पुढील चांगली योनी मिळण्यासाठी काही आपल्याकडून दान धर्म ज्ञानदान अन्नदान आदी आदी गोष्टी घडाव्या या उद्देशानं त्यांच्या कुटुंबाने केलेलं आजचं हे सर्व कीर्तनाचं प्रयोजन नियोजन आणि त्यासोबतच अन्नदानाचंही नियोजन आहे. बघा कैलासवासी अशोक गोविंद गायकवाड अशोक दादांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी जमुना अशोक गायकवाड आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या आई गंगा भागीरथी मुक्ताबाई गोविंद गायकवाड त्यांचे बंधू श्री माऊली गोविंद गायकवाड त्यांचे 2 मुलं चिरंजीव गणेश अशोक गायकवाड आणि चिरंजीव विशाल अशोक गायकवाड. त्याचप्रमाणे त्यांच्या 3 बहिणी नातू म्हणजे त्या ठिकाणी पुतण्या भाऊ बऱ्याचशा बहिणी वगैरे आता बराच मोठा परिवार आहे आणि एवढ्यांचे नावं जर मी घेत बसलो तर बराचसा वेळ त्यात जाईल तेव्हा सर्वांची माफी मागतो. बघा आपल्याकडे वेळ फार कमी आहे. थोड्या वेळेत आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त धावा काढायच्या आहे कमी चेंडूत जास्त स्कोर 20-20चा सामना आहे आता आहे की नाही. आपल्याला अगदी कमी वेळात कमी काळात जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे तेव्हा त्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न करेल. बघा वर्षश्राद्ध कशासाठी करायचं श्रद्धया करोती इति श्राद्धाः श्राद्ध म्हणायचं तरी कशाला श्रद्धया करोती इति श्राद्धाः श्रद्धापूर्वक अंतःकरणाने जी क्रिया केली जाते त्याला काय म्हणायचं श्राद्ध म्हणायचं. अगदी आपल्या बोलीभाषेमध्ये आपण श्राद्ध म्हणतो पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. बघा अगदी साधं बोलणारे सोपं बोलणारे माझ्याकडे फक्त लक्ष द्या फक्त 1 तासभर बोलण्याचा प्रयत्न करणारे कुणी बडबड करायची नाही सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. अशा स्मरणाने ते पुण्याच्या रूपाने त्यांचं स्मरण घडावं म्हणून त्याला पुण्यस्मरण देखील म्हटलं जातं. आपल्या बोलीभाषेमध्ये मात्र आपण त्याला वर्षश्राद्ध म्हणत असतो. आता बघा मी कर्मकांडाचा भाग शक्यतो करून कधीच सांगत नाही. आजपर्यंत बरीचशी कीर्तनं झाली वर्षश्राद्धाची माझी गावात झाली बाहेर झाली परंतु मी कर्मकांडाचा भाग कधीही कीर्तनात सांगितला नाही कारण कर्मकांडाचा भाग हा कीर्तनात सांगण्याची गोष्टच नाही. मुळात वर्षश्राद्ध कसं करावं कुणी करावं का करावं हा सगळा भाग सांगण्याची ही जागा नाही. इथे कुठली ही जागा कशाची हो जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची.
संतांच्या घरची मर्यादा अशी आहे की या नारदाच्या गादीवर उभं राहिल्यानंतर समोर बसलेल्या श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याची मूर्ती जागी व्हावी, किंबहुना त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल आपुलकी, त्याच्याबद्दल त्याच्या दर्शनाची ओढ निर्माण व्हावी, अशा पद्धतीचं चिंतन वक्त्याने देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठाला बघा, वर्षश्राद्ध. आता वर्षश्राद्धामध्ये त्याला आपण पिंडदान विधी असं देखील म्हणतो. तर अगदी थोडासा भाग तुम्हाला सांगून जातो. तुम्ही म्हणाल याला माहिती नाही म्हणून हा आता जरा काहीतरी वेगळे कारण देऊन निसटतोय की काय, तर तसं काही नाही. अगदी थोडासा भाग तुम्हाला सांगतो वर्षश्राद्धाचा आणि पुढे चालतो. बघा, आपला पितृलोकाचा एक दिवस म्हणजे आपले 30 दिवस. लक्षात घ्या बरं का, पितृलोकाचा एक दिवस म्हणजे आपले किती दिवस? 30 दिवस. आपल्याकडे 30 दिवसाचा काय असतो? महिना असतो. 30-31 दिवसाचा काय असतो? महिना असतो. मग अशा प्रकारे त्या मृतात्म्याचा जेव्हा, आता बघा, ज्या वेळेस कुठलीही व्यक्ती वारते, मृत पावते, आणि त्यानंतर पहिले 3 दिवस त्या व्यक्तीचा मृतात्मा हा त्या घरामध्ये वास्तव्यास असतो. किती दिवस? पहिले 3 दिवस. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे बघा, ज्या मुली असतात, बहीण वगैरे, त्यांना 3 दिवसाचा त्या ठिकाणी काय असतं? सूतक असतं बहिणीला वगैरे, म्हणजे त्या. आणि बाकी मग जे मुलं असतात त्यांना मग आपल्याला 13व्यापर्यंत तो विधी पूर्ण पार पाडावा लागतो. बघा, त्यानंतर दशक्रियेला पिंडदान, आणि त्यानंतर पुन्हा 2 दिवसाने 13वा, आणि 13व्याचा विधी केल्यानंतर आता दशक्रियेपर्यंत तो मृतात्मा ते 7 दिवस म्हणजे 3ऱ्या दिवसापासून तर 10व्या दिवसापर्यंत तो मृतात्मा त्या पंचकृषीमध्ये काय करत असतो? भ्रमण करत असतो. आणि 13व्याच्या दिवशी जेव्हा आपण पिंडदान करतो, मग मात्र त्याचा ऊर्ध्वगच्छन्ती म्हणजे ऊर्ध्वगामी त्याचा त्या ठिकाणी काय होतो? प्रवास चालू होतो. आता प्रवास चालू झाल्यानंतर मजल दर मजल करत तो मृतात्मा त्या ठिकाणी काय करत असतो? प्रवास करत असतो. त्याचा पहिला मुक्काम पहिल्या महिन्यानंतर. आता मी तुम्हाला बोलून गेलो बघा, पितृलोकाचा एक दिवस म्हणजे आपले 30 दिवस. पहिला महिना आला, पहिला मुक्काम, असे 11 मुक्काम पडतात. आणि 12व्या मुक्कामाला मात्र तो मृतात्मा पितृलोकामध्ये पोहोचत असतो. आणि मग आपण 12व्या मुक्कामाला म्हणजे आजच्या दिवशी त्या ठिकाणी आपण पिंडदानादी विधी सर्व करून आणि त्या मृतात्म्याच्या त्या ठिकाणी शांतीसाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. ज्ञानदान, कर्म, त्या ठिकाणी अन्नदान आदी पुण्यकार्य त्या ठिकाणी आपण करत असतो. आणि मग अशा प्रकारचा हा सगळा विधी आपण, बरं बघा, वर्षश्राद्ध का करावं? केला तर फायदा काय, आणि वर्षश्राद्ध नाही केला तर तोटा काय, याबद्दलही थोडंसं चिंतन केलं पाहिजे. बघा, वर्षश्राद्ध का करावं? तर बघा, आपल्या वाडवडिलांचे, आपल्या पितरांचे आपल्यावरती उपकार असतात, आणि त्या उतराई होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला वर्षश्राद्धादी विधी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. खरं म्हटलं तर आपल्या आई वडिलांच्या ऋणातून आपण उतराई होऊ इतकं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सामर्थ्य असं कुणामध्येही नाही. परंतु फुल नाही फुलाची पाकळी, अगदी थोडासा प्रयत्न मात्र आपण केलाच पाहिजे. आणि आपल्या वाडवडिलांच्या उद्धारासाठी, त्यांचं नरकामध्ये पतन होऊ नये, त्यांची गच्छन्ती होऊ नये, त्यासाठी मात्र आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. विठाला बघा, आपण जर वर्षश्राद्धाचा विधी त्या ठिकाणी पार पाडला तर मग मात्र आपले पितृ आपल्याला त्या ठिकाणी काय करत असतात? आशीर्वाद देत असतात. आपल्या कल्याणासाठी त्या ठिकाणी आपले पितृ त्या ठिकाणी काय करत असतात? इच्छा धरत असतात. आणि त्या ठिकाणी बघा, जो पितरांची त्या ठिकाणी वर्षश्राद्धाचा विधी पार पाडत नाही, किंबहुना वर्षश्राद्धादी विधी, पिंडदानादी विधी करत नाही, त्याच्या नावाने मात्र आपले पितृ बोट सुद्धा मोडतात, त्यांना शाप सुद्धा करती पितर, करती पितर, कोणती दुराचारी पुत्र झाला, कोणती दुराचारी पुत्र झाला. पुत्र झाला, पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र बघा, फार गोड प्रमाण
वर्तमान दिलं आमच्या पंडित महाराजांनी. आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. जर दुराचाराला आणि वेगळ्या मार्गाला जर तो जात असेल तर मग मात्र आपले पितर त्या ठिकाणी आपल्या नावाने काय करत असतात, बोटं मोडत असतात, आपल्याला शाप देत असतात. परंतु त्याच ठिकाणी जर तो जो पितर त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी जो मुलगा असेल, नातू असेल, तो जर त्या पितरांची सेवा करत असेल तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतिये, कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. मग ते पितृ मात्र आपल्याला काय करतात, आशीर्वाद देतात आणि आपल्या कल्याणासाठी नेहमी कामना करत असतात. आणि म्हणून वर्ष श्राद्धादी विधी नक्की केला पाहिजे. बघा, तुम्हाला मी फायदे तोटे थोडेसे सांगून गेलो. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो मी कर्मकांडावरती जास्त बोलणार नाही, माझा विषय थोडासा वेगळा आहे. बघा, जो जन्माला आला तो त्याला मरण येणार, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणार, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्याचा जन्म, कारण ह्या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे. इथे जो जन्माला आला तो मरणार म्हणजे मरणार, यात काय असं वेगळं सांगण्यासारखं नाही. बघा, जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला म्हणायचं आयुष्य. त्याला काय म्हणायचं, आयुष्य म्हणायचं. आयुष्य याची काही अशी वेगळी डेफिनेशन, वेगळी व्याख्या करता येत नाही. त्याची एक साधी सोपी सरळ व्याख्या आहे, साधी डेफिनेशन आहे. काय आहे, आपला जन्म झाल्यापासून तर आपल्या मरणापर्यंत जो काळ आपल्या हातात आहे त्याला म्हणायचं आयुष्य. आणि या आयुष्याला बऱ्याच त्या ठिकाणी संतांनी, बऱ्याच कवींनी वेगवेगळ्या प्रकारे संबोधलेलं आहे. बघा, आमच्या कबीरजींनी या आयुष्याला एक प्रवासाचं नाव दिलेलं आहे. बघा, तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने डगर पे जाना है, तू काया नगर का सौदागर. काया नगर म्हणजे काय हो, ही शरीर रूपी नगरी, आणि हिला घेऊन सौदागर म्हणजे प्रवासी. आणि आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि कुठं जायचं आहे आपल्याला, मृत्यू हा आपला शेवटचा स्टेशन आहे, शेवटचा स्टॉप आहे. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने नगर को जाना है, तू काया नगर का सौदागर. तुम्ही प्रवासी आहात आणि तुम्हाला जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा प्रवास करायचा आहे. तुम्हाला एक दिवस त्या मृत्यू नावाच्या स्टेशनवरती, स्टॉपवरती काय करायचंय, त्या ठिकाणी पोचायचंय. मात्र हा प्रवास करत असताना मग आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी बघा आलिंगन देण्याचा प्रयत्न करत असतो, हा माझा तो माझा, आणि ह्या मोहामध्ये आपण अडकून पडतो. कबीरजी म्हणतात, तू आता सगळ्यांना त्या ठिकाणी माझं माझं म्हणतोय, पण त्या ठिकाणी तुझं कोणी असं नाही. आणि तुलाही माझं माझं म्हणणारे असे खूप सारे तुला भेटतील, परंतु ते देखील तुझे नाही. बघा, कबीरजींनी फार गोड वर्णन केलंय. माता कहती है बेटा मेरा है, माता कहती है बेटा मेरा है, पिता कहता है बेटा मेरा है, न माता का न पिता का, न माता का बेटा, न माता का बेटा, न पिता का, ये तो जन्म देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने डगर को जाना है, तू काया नगर का सौदा. आई म्हणते पोरग माझं आहे, मुलगा माझा आहे, मुलगी माझी आहे.
बाप म्हणतो मुलगा माझा आहे, मुलगी माझी आहे. पण खरं सांगू का, कबीरजी म्हणतात आई माझी नाही, बापही माझा नाही, तो मुलगाही माझा नाही आणि ती मुलगीही माझी नाही. हे फक्त जन्म देण्याचं काय आहे, एक नातं आहे. याच्यापेक्षा वेगळा असा तो काही संबंध नाही. अजून त्यांनी पुढे फार गोड वर्णन केलं. बहन कहती है भाई मेरा है, बहन कहती है भाई मेरा है, भाई कहता है बहन मेरी है. न भाई बहन का न बहन भाई की, ये तो रक्षाबंधन का नाता है. बहीण म्हणते भाऊ माझा आहे, भाऊ म्हणतो बहीण माझी आहे. पण खरं सांगू का, भाऊ बहिणीचा नाही आणि बहीण सुद्धा भावाची नाही. हे फक्त एक रक्षाबंधनाचं काय आहे, नातं आहे. एवढंच नाही महाराज, सासरा म्हणतो जावई माझा आहे. बरं का कार्तिक महाराज, तुमचं झालं नाही अजून, ऐकून ठेवा. सासरा म्हणतो जावई माझा आहे, सासू पण म्हणते जावई माझा आहे. पण खरं सांगू का, कबीरजी म्हणतात सास कहती है जमाई मेरा है. कोण म्हणतं? सास कहती है जमाई मेरा है, ससुर कहता है जमाई मेरा है. न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने डगर को जाना है. तो काया नगर का सौदागर. सासू आपली नाही, सासरा आपला नाही, हे फक्त पोरगी देण्याचं काय आहे, नातं आहे. त्याच्यामुळं या माया मोहात पडू नका. आणि मग शेवट करत असताना फार गोड केलाय कबीरजींनी बघा. कबीरजींच्या मुलाचं नाव कमाल. काय नाव? कमाल. आणि बघा कबीरजी त्या ठिकाणी म्हणतात कमाल कहता है कबीर मेरा है. मुलगा म्हणतो म्हणजे कमाल म्हणतो कबीर मेरा है, वडील माझे. कबीर कहता है कमाल मेरा है, न कमाल कबीर का न कबीर कमाल का, ये तो हरि गुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने डगर को जाना है. तू काया नगर का सौदागर. कबीरजींचा फार गोड अभंग आहे. आणि या अभंगातून कबीरजींनी फार गोड असं वर्णन केलेलं आहे बघा. आपण या मोहबंधनात अडकून पडतो. हा माझा, तो माझा, ही माझी, ती माझी. नाही 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 नाही, हे सगळे फक्त नाते या ठिकाणी हा प्रवास पूर्ण करत असताना प्रवास पूर्ण करण्यासाठी जोडलेले. परंतु हे नाते जन्मजन्मांतरासाठी पुरणारे आहेत का? नाही. हे फक्त ह्याच जन्मापुरतीचे, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या स्टॉप पर्यंतचे हे नाते जोडलेले. यानंतर मात्र आपल्याला पुन्हा एकदा नवीन प्रवासाला, नवीन दिशेला सुरुवात करायची असते. त्याच्यामुळे या मोहबंधनात अडकू नका. बघा आता हे प्रवासाचं एक ठिकाणी उपमा दिली कबीरजींनी. आता एका कवीने ह्या आयुष्याला त्या ठिकाणी भाड्याच्या खोलीचं उपमा दिलेली. त्या ठिकाणी आपण भाड्याने एखादी खोली घ्यावी, तिच्यात राहावं. जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी जिंदगी, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ओ जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी,
घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा ओ घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा। ज्या दिवशी हा मृत्यू तुम्हाला आवाज देईल त्यावेळेस मग मात्र क्षणाचाही विलंब न करता घर सोडून काय करावं लागतं, बाहेर पडावं लागतं। मग ही एक भाड्याची खोली वापरायला मिळाली, हिच्या जास्त अभिमान करायचा नाही। कुणाला वर्णाचा अभिमान, कुणाला उंचीचा अभिमान, कुणाला गुणांचा अभिमान, कुणाला कलेचा अभिमान, कुणाला कशाचा, कुणाला संपत्तीचा अभिमान, कुणाला कशाचा, कुणाला कशाचा, वेगवेगळ्या प्रकारचे अभिमान आपल्याला गर्व त्या ठिकाणी, इगो त्या ठिकाणी बघायला मिळतात। मात्र एक दिवस हे सगळं सोडून आपल्याला जायचंय। प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। फार गोड प्रमाण दिलं देवा। आणि बघा या अभंगाची सुरुवात अशी, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। ज्याप्रमाणे पक्षी अंगणात उतरतात आणि त्यांना पाहिजे तेवढे दोन दाणे चोचीमध्ये उचलतात आणि उडून जातात, अगदी त्याच पद्धतीने माणसाने आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। आणि फार गोड उपमा त्या ठिकाणी तुकोबराय देतात, वस्ती कर वस्ती आला। एखादा वस्तीकर, एखादा वाटाड्या, एखादा प्रवासी रस्त्याने जात असला, प्रवास करत असला, अगदी लागून प्रमाण आलं बघा, आपण मी प्रवासाच्या हिशोबाने बोलत होतो अगदीच। आणि प्रवास करत असला एखादा प्रवासी तर तो एखाद्या वस्तीवरती, एखाद्या घरामध्ये, एखाद्या धर्मशाळेमध्ये कुठेतरी मुक्कामाला थांबतो, त्या रात्रीला मुक्काम करतो आणि दुसऱ्या दिवशी दिवस उगवला म्हणजे ती प्रॉपर्टी नावावर करून घेतो। असं आहे का तुमच्याकडं? तुमच्याकडे कसं काही तुम्हाला टेन्शन आलंय का? मी 500 गोळा नाही करीत लोकांकडे, अजिबात नाही। बघा माझ्याकडे बघा, सगळ्यांनी काही टेन्शन मध्ये नाही ना तुम्ही सगळे? पाऊस जास्त पडू राहिला, टमाटे फवारायचे राहिले वगैरे काही असं काही नाही ना? बघा सगळ्यांनी फ्रेश बसा, माझ्याकडे लक्ष द्या। प्रवासी ज्यावेळेस प्रवास करत असतो एखाद्या ठिकाणी, तो मुक्कामाला थांबला एखाद्या खोलीमध्ये, तर दुसऱ्या दिवशी दिवस उगवल्यानंतर त्या ठिकाणी बघा, तो सूर्योदयाच्या समयाला दिवस उगवल्यानंतर त्या ठिकाणी तो काय करतो, दुसऱ्या दिवशी प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करतो। म्हणून तो त्या ठिकाणी त्या वस्तीचा मोह धरतो का? नाही धरत। अगदी त्याच पद्धतीने जेव्हा आपण आपलं जीवन व्यतीत करत असतो, आपण जीवनरूपी प्रवास ज्या वेळेस करतोय, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण चाललोय आणि आपल्या लक्षातच नाही की आपल्याला एक दिवस मरायचंय। कारण बघा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड वर्णन केलंय, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सुहळिया ना म्हणू नये धनंजया जया परी। देहरूपी गावाला आल्यानंतर
जन्माचा सोहळा तुमचा पार पडला, मग मृत्यूचा सोहळा एक दिवस होणार म्हणजे होणार, याच्यामध्ये वेगळं सांगण्याची काही गोष्ट नाही. आणि बघा, एक दिवस जर म्हणजे दररोजच सूर्य उगवतोय आणि मावळतोय, आपण बघतोय. सूर्य एकदा उगवला आणि म्हणून तो 12-1 वाजेपर्यंत त्याने त्याचं काम केलं आणि त्याला आता कंटाळा आला, बुवा आता मी पुढे चालतच नाही आणि मावळणारच नाही. असं कधी झालं का? असं कधी ऐकलं का तुम्ही? नाही. मग उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या हातामध्ये आपल्या घड्याळे, या घड्याळाचा काटा 12 पासून पुन्हा एक राऊंड मारून 12 वरती येत असतो. बरोबर आहे की नाही? शेल संपला तर थांबल, नाही तर ते थांबताय का मध्ये? नाही. 12 ते 12 राऊंड चालूच आहे. अगदी त्याच पद्धतीने या मनुष्य योनीमध्ये जरी आपण आलेलो असलो, परंतु 84 लक्ष योनीचा फेरा आपल्याला फिरावा लागतो. आपल्या कर्मधर्म संयोगाने आपल्याला जी योनी प्राप्त होईल, आपल्याला त्या योनीमध्ये जन्म घेणं प्राप्त आहे आणि त्या योनीमधील सर्व भोग भोगून पुढील योनीला कर्म प्राप्त होणं आपल्याला त्या ठिकाणी निश्चित आहे. आपल्याला त्यामध्ये बदल करता येत नाही. मग आपल्या हातात काय आहे हो? आता बघा, बऱ्याच वेळेस आपण भगवान परमात्म्याला दोष देऊन मोकळे होतो. मी हे वाक्य नेहमी बोलत असतो माझ्या प्रवचनांमध्ये, कीर्तनांमध्ये, आणि तुम्हाला सांगून जाईल. बघा, ऐका, आपण बऱ्याच वेळेस देवाला दोष देऊन मोकळे होतो की देवाच्या घरी काय नाही, न्यायच नाही. देवाच्या घरी काय नाही, न्याय नाही. देव खऱ्याचा, असंच आहे तुमच्याकडं, देव खऱ्याचा नाहीच. मग देव खोट्याचा आहे का? तुम्हाला खरं सांगू का? देव खऱ्याचा नाही. देव, ऐका 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 ऐका, भानावर आहे. मी नीट ऐका, व्यवस्थित ऐका. आणि मी जे पुढे बोलणार आहे ते भानावर असल्यावरच बोलणार आहे. तुम्हाला असं वाटेल की आता याचं जरा काहीतरी हा वेळावला वाटतं, काहीतरी चुकीचं बोलायला लागला, असं वाटू शकतं तुम्हाला पुढले वाक्य ऐकल्यावरती. म्हणून आधीच सावधान करतो, तुम्ही चित्त देऊन ऐका. ऐका, बघा, भगवान परमात्मा कुणाचं चांगलंही करत नाही. व्यवस्थित ऐका बरं का. हे 2-3 वाक्य फार महत्वाचे आणि चित्त देऊन ऐका. भगवान परमात्मा कुणाचं चांगलं देखील करत नाही. भगवान परमात्मा कुणाचं वाईट देखील करत नाही. व्यवस्थित ऐका, पुन्हा एकदा सांगतो, भगवान परमात्मा कुणाचं चांगलं देखील करत नाही, भगवान परमात्मा कुणाचं वाईट देखील करत नाही. तुमचं जे काही चांगलं होतंय आणि तुमचं जे काही वाईट होतंय, तुमचं जे काही चांगलं झालं आणि तुमचं जे काही वाईट झालं, याला सगळ्याला कारणीभूत फक्त आणि फक्त कोण आहे? तुम्ही स्वतः आहे. दुसरं तिसरं कोणी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, ओ मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. तुका म्हणे कारे देवावर रुसावे, तुका म्हणे कारे देवावर रुसावे, मनासी पुसावे काय केले, ओ मनासी पुसावे काय केले, काय केले. तुका म्हणे न लगे देवासी रुसावे आणि मनासी पुसावे काय केले. तुमच्या मनाला माहितीये आपण किती धुतल्या तांदळाचे आणि कसे. काय खरंय का खोटंय? बघा, आपण वर पांगी किती आव्हानात असलो चांगला असल्याचा, आपण वर पांगी किती आवा असलो मी फार सज्जन असल्याचा, पण आपल्या मनाला आपल्याबद्दल जेवढं सत्य माहिती ते दुसरं तिसरं कोणाला माहिती आहे का? नाही 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 महाराज. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मनासी, आता मी सांगण्यात काय अर्थ आहे आणि मी माझं सांगायला इथं उभाच नाही राहिलोय. खरं म्हणजे मी तुम्हाला शिकवायला आलोच नाही. एक मुद्दा लक्षात घ्या महत्वाचा. तुम्ही म्हणाल हा फार ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगू राहिलाय का? नाही नाही नाही, शिकवणारा मी नाही. या ठिकाणी बघा, आम्ही या ठिकाणी उभे राहिलो की आम्ही आमच्या पदरचं काही बोलायचं नाही. संत वाङ्मयातून, संत चरित्रातून जो बोध आमच्यापर्यंत आलाय तोच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचा असतो. आमच्या मनाचं त्यामध्ये काही घालायचं नाही. आणि मग संत आपल्याला सांगतात, तुका म्हणे न लगे देवासी रुसावे. त्याच्यामुळे देवावर रुसायचं नाही, देवावर बिलकुल रुसायचं नाही. आणि मनासी पुसावे काय केली. आपल्या मनाला विचारायचं काय केलं. आता बरं ठीक आहे, चला मनासी पुसावे काय केली. आता मनाला विचारू आपण पंडित बाबा, पण आपल्या मनाला ह्या जन्मातलं आठवलं, मागच्या जन्मातलं काय वाटतं तुम्हाला? आपल्या मनाला ह्या जन्मातलं आठवलं, मागच्या जन्मातलं काय आठवणार आहे? आणि मग बघा, ऐका, मी तुम्हाला माझ्या मगाच्या 2 वाक्यांचा उत्तरार्ध सांगतो. आता तो पूर्वार्ध झाला की देव कुणाचं चांगलंही करत नाही, देव कुणाचं वाईटही करत नाही. परंतु बघा, तुमच्या पाठीमागच्या जन्मातील जे काही संचित तुम्ही घेऊन आलेले आहात त्यानुसार तुमचं चांगलं आणि वाईट घडत असतं.
कारण तुमच्या जीवनात जे काही भोग तुमच्या वाट्याला आले ते तुमच्या संचिताशिवाय तुमच्या वाट्याला येत नसतात. आणि त्यामुळे आपण ते भोग भोगूनच फेडायचे असतात. आपल्या मनाला त्या ठिकाणी आपण समाधानी ठेवायचं असतं. करावे ते मनी समाधान करावे ते मनी. समाधान करावे ते मनी. समाधान करावे ते मनी. भोगतो न घडे संचिता वाचोनी. 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 करावे ते मनी समाधान समाधान. भोगतो न घडे संचिता वाचोनी. करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनात जे काही भोग आपल्या वाट्याला आले आहेत ते मग चांगले असू द्या, आपल्याला चांगली प्रॉपर्टी मिळालेली असू द्या, वाडवडिलांची चांगली इस्टेट मिळालेली असू द्या, आपल्या जीवनामध्ये चांगलं धनसंपत्ती असू द्या, त्यामध्ये तुमचा ह्या जन्मातील पुरुषार्थ असू द्या की नसू द्या, परंतु पूर्वसंचिताने ती तुम्हाला मिळालेली आहे. ह्या जीवनातल्या पुरुषार्थाने तुम्ही जे मिळवाल ते मिळवाल, मात्र पाठीमागच्या संचिताशिवाय तुम्हाला पुढील भोग प्राप्त होत नसतात. त्या ठिकाणी कसोट्यांवरती आपण जेव्हा उतरतो त्यानुसार आपल्याला तो मानवी देह मिळत असतो. बघा, सांगतो तुम्हाला, पहिलं जे आहे ते म्हणजे तुमचं कर्म. पहिली कसोटी जी आहे ती म्हणजे तुमचं कर्म. दुसरं आहे तुमची वासना आणि तिसरं आहे तुमचं पाप आणि पुण्य. यानुसार तुम्हाला पुढील जन्म मिळत असतो. विठाला बघा, जसं तुमचं कर्म असेल, जसं तुमचं कर्माचं संचित असेल, त्यानुसार तुम्हाला तुमचा पुढील जन्म मिळत असतो. आणि हे काय मी माझ्या पदरचं सांगत नाही, तुम्हाला जे काही भोग भोगायला मिळत आहे, आता प्रमाण होऊन गेलं, भोगतो न घडे संचिता वाचोनी. पण तुमचं संचित कशापासून निर्माण होत असतं रे? तर संचित निर्माण होत असताना कर्म त्या ठिकाणी फार महत्वाचं असतं. तुम्ही कशा प्रकारे कर्म करताय. बघा, राष्ट्रसंत जगद्गुरु त्या ठिकाणी जनार्दन स्वामींना निष्काम कर्मयोगी असं म्हटलं जातं. जनार्दन स्वामींना काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? निष्काम कर्मयोगी. आता निष्काम कर्मयोगी आणि सकाम कर्मयोगी याच्यामध्ये बदल आहे. आता निष्काम कर्मयोगी म्हणजे काय हो? तर ज्या वेळेस आपण कुठलंही कर्म करत असतो, कुठलंही कर्म करत असताना, कुठलंही कार्य करत असताना त्याच्यामधून जर आपण फळाची अपेक्षा ठेवली नाही, कुठलंही कर्म करत असताना जर आपण फळाची अपेक्षा ठेवत नसू, बोर झाले का तुम्ही? नाही ना? लक्ष द्या, लक्ष द्या. कुठलंही कर्म करत असताना, कुठलंही कार्य करत असताना, जसं काय आपण कुठं रोजाने निंदायला गेलो आणि पगाराची अपेक्षा ठेवली नाही, तर त्याला काय म्हणायचं? निष्काम कर्मयोगी. म्हणशील बाबा चांगला सांगू राहिलाय, बिना पगाराचं निंदायला सांगू. बघा बघा बघा, ऐका ऐका. तर परंतु तुम्हाला समजावं म्हणून थोडं सोप्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. बघा, ज्या वेळेस आपण कुठलंही कार्य करतो पण फळाची अपेक्षा ठेवत नाही, त्याला म्हणायचं निष्काम कर्मयोगी. आणि मग असा निष्काम कर्म माझ्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी केलं, म्हणून त्यांना काय उपमा दिली जाते? निष्काम कर्मयोगी अशी उपमा दिली जाते. परंतु आपण कुठलंही कर्म करत असताना, मग ते अगदी भगवंताची सेवा जरी करत असलो, अगदी आपण भगवंताच्या पाया पडायला यात्रेला जरी गेलो, तरी वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हेच करी हाव संसारिक. म्हणजे आपल्या संसारिकांची कायम हीच हवा असते. काय? वाढावे संतान, पोटाला काहीतरी मूलबाळ असावं, काहीतरी चांगली प्रॉपर्टी, इस्टेट, संपत्ती असावी. आपली या संसारिकांची नेहमीची हाव. आणि या हवेमुळे मग त्या कर्मामधून, त्या कार्यामधून एकतर पुण्याची निर्मिती होते, नाहीतर पापाची निर्मिती होते. आणि मग हे पुण्य निर्मिती किंवा पाप निर्मिती जशा प्रकारे होईल त्यानुसार आपलं संचित निर्माण होत असतं. आणि ज्या प्रकारे आपलं संचित निर्माण होईल तसे आपल्याला पुढे भोग भोगायला मिळत असतात. विठाला म्हणून तुकोबरायांचं फार गोड प्रमाण आहे. केले कर्म झाले केले कर्म झाले
कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले उपजल मेले ऐसे किती उपजल मेले ऐसे किती केले कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती असे किती उपजले किती जन्माला आले आणि किती मेले यांचा काही हिशोब नाही यांची गणतीच नाही त्याच्यामुळे जे कर्म केलंय आपण जे काही कार्य आजपर्यंत केलंय आणि त्यानुसार आपलं संचित निर्माण होत असतं आणि त्यानुसार आपल्याला पुढील जन्म मिळत असतो बघा मी तुम्हाला 3 कारणं सांगून गेलो पहिलं म्हणजे कर्मानुसार आपलं संचित निर्माण होत असतं दुसरी म्हणजे आपली वासना अंतसमयाला आपली जशी वासना असेल आपली जशी इच्छा असेल त्यानुसार आपला पुढील जन्म मिळत असतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरू म्हणजे जशी आपली वासना असेल तसा आपल्याला पुढील जन्म मिळत असतो आणि जसं आपल्या जीवनातील पाप पुण्याचा संचय असेल पाप पुण्य समान समी तरीच पाविजे कर्मभूमी मग आपल्या पाप पुण्याचा तराजू ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळत असतो बघा हा झाला सगळा जन्माचा इतिवृत्तांत मग आपल्याला जर मानवी देह मिळायचा असेल तर आपलं पाप पुण्य जेव्हा समान लेवलला असेल समान पातळीला असेल त्यावेळेस मात्र आपल्याला मनुष्य जन्म मिळत असतो आणि मनुष्य जन्म मिळणं इतकं सोपं आहे का हो? आता बघा या जगतामध्ये 3 गोष्टी फार दुर्लभ सांगितलेल्या आहेत शास्त्रकार वर्णन करतात दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया काय सांगतात शास्त्रकार दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रया काय सांगतात शास्त्रकार या जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असेल तर ती मनुष्य जन्म मिळणं दुसरी गोष्ट असेल तर ती मुमुक्षु पदाला पोहोचणं आणि तिसरी गोष्ट जी असेल तर महापुरुष संश्रया म्हणजे संतांची भेट होणं विठाला विठाला बोला पुंडलिक वरदाय ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय निवृत्तीनाथ महाराज की बघा काय सांगतात शास्त्रकार 3 गोष्टी फार दुर्लभ आहे त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य जन्म मिळणं दुसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षु पदाला पोहोचणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रया नाम संत भेटी होणं फार दुर्लभ आहे आणि या 3 गोष्टी माणसाला तितक्याच म्हणजे सहजासहजी मिळत नाही आता बघा एक वेळ आता संतांचे प्रमाण देऊन मी तुम्हाला पटवून देईल संतांचे भेट होणं एवढं सोपं आहे का हो फार अवघड आहे आणि त्या ठिकाणी आपल्यावरती भगवंताची कृपा असेल संतांची कृपा असेल तरच मात्र आपल्याला त्या ठिकाणी संतांची भेट होत असते बहु अवघड आहे संत भेटी बरी जग जेठी करुणा केली बघा एक वेळ चंद्राचा अमृत सेवन करता येईल प्रमाण पंडित महाराज सांगतील एक वेळ चंद्राचं अमृत सेवन करता येईल एक वेळ अस्ताला जाणारा सूर्य थांबवता येईल एक वेळ समुद्र पोहून जाता येईल पण संतांची भेट होणं शक्य नाही चंद्रामृत सुखे सेवेला चंद्रामृत सुखे सेवेला रवी अंता दरवेला रवी अंता दरवेला बाहेला सागर तरवेला ओ बाहेला सागर तरवेला त्या साधूची भेट न होईल ऐसे कैसे आने बेटा तिथे बघा
संतांचं प्रमाण देऊन तुम्हाला पटवून दिलं. चंद्रामृत सुखे सेववीन, रवी असता जाता धरवेन, बाह्या हेरा सागर तरवेन, परित्या साधूची भेटीन होईल गा, ऐसे कैसी आने भेटती ते साधू. साधू भेटणं, संत भेटणं एवढं सोपं नाही. आता दारोदार साधू येतात भिक्षा मागायला, ते साधू वेगळे. ते साधू आहे का? वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला नामे, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला नामे, त्यासी म्हणून ये साधू, जगी विटंबना बाधू. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला नामे, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला नामे, त्यासी म्हणून ये साधू, जगी विटंबना बाधू. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणून ये साधू, जगी विटंबना बाधू. काय म्हणतात महाराज? महाराजांचं फार गोड प्रमाण आहे. वरी भगवा झाला नामे, वरती फक्त नावाला भगव वस्त्र परिधान केलं, अंतरी वश केला कामे, परंतु अंतरातला काम क्रोधादी विकार गेले नाही. त्यासी म्हणू नये साधू, त्याला साधू म्हणून चालत नाही. आणि मग साधूंची संतांची भेट एवढ्या सहजासहजी होत नाही. एक वेळ चंद्रामृत बघा, आता कोजागिरी पौर्णिमा येईल. कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस आपण काय करतो? बाहेर अंगणामध्ये त्या ठिकाणी चुलांगण करतो, त्याच्यावरती पातेलं ठेवतो, त्याच्यात दूध टाकतो आणि ते तापवतो, त्याला आटवतो आणि त्याचं सेवन करतो की नाही? त्याच्यामध्ये चंद्राचे त्या ठिकाणी अमृताचा त्या ठिकाणी काय होत असतो? वर्षाव होत असतो आणि आपण ते खातो. चंद्रामृत सुखे सेववीन, एक वेळ चंद्रामृत खायला मिळेल, असता जाता रवी धरवेल. बघा त्या ठिकाणी पतिव्रतेने रवी थांबवल्याचं त्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे? उदाहरण शास्त्रामध्ये आहे, ते सांगून आता मला वेळ घ्यायचा नाही तुमचा. त्यानंतर स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर, काळ्या पाण्याची शिक्षा असताना त्यांनी पूर्ण सागर ते तरुण आले होते. बरोबर आहे की नाही? बाह्या हेळा सागर तरवेल, एक वेळ सागर सुद्धा पोहून जाता येईल, मात्र त्या साधूची भेटी न होईल गा. परंतु ती साधूची भेट होईलच सांगता येत नाही. विठाला विठाला. बघा ही झाली पहिली दुर्लभ गोष्ट. दुसरं दुर्लभ गोष्ट कुठली हो? मुमुक्षु पदाला पोहोचणं. आता मुमुक्षु म्हणजे काय? आता या शब्दातच मोठा प्रश्न आहे तुम्हाला, तेव्हा बाकीचं तर अवघड झालं. मुमुक्षु म्हणजे काय? ऐका, मुमुक्षु म्हणजे काय? सद्गुरु जोग महाराजांचा वेदांत विचार नावाचा फार गोड ग्रंथ आहे. सद्गुरु जोग महाराजांचा वेदांत विचार नावाचा फार गोड ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये गुरुवर्य जोग महाराजांनी फार गोड वर्णन केलेले आहे. बघा, एक महिला, एक आई आपल्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी मळ्यात निंदण्यासाठी गेली. निंदणी करण्यासाठी गेली. मळ्यामध्ये छोटीशी कोपी बांधलेली होती. त्या कोपीमध्ये थोडासा आपल्या चहा पाण्यासाठीचा थोडासा सामग्री त्यामध्ये ठेवलेली होती. तिने त्या मुलाला चहा दूध पाजलं, तिला आणि तिची सेवा शुश्रूषा काय करायची ती केली आणि त्या बाळाला झोपी लावून ती वावरा शेतामध्ये त्या ठिकाणी काय गेली? निंदण्यासाठी गेली, कामासाठी गेली. होऊ नये ती घटना घडली, होऊ नये ते घडलं आणि त्या कोपीला काय लागली? आग लागली. त्या झोपडीला काय लागली? आग लागली. त्या झोपडीला आग लागल्यानंतर त्या माऊलीच्या चित्तामध्ये आपल्या बाळाला वाचवण्यासाठी जेवढी तगमग असेल ना, तेवढी तगमग ज्या वेळेस आपल्या चित्तामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी निर्माण होते त्याला म्हणायचं मुमुक्षु. विठाला बघा, आलं का लक्षात? आपल्या बाळाला वाचवण्यासाठी त्या आईच्या मनामध्ये जेवढी तळमळ असेल तेवढी तळमळ ज्या वेळेस आपल्या मनामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निर्माण होईल त्याला काय म्हणायचं? मुमुक्षु म्हणायचं. आता या मुमुक्षु पदापर्यंत पोहोचण्यासाठी बघा, म्हणजे बऱ्याच वेळेस आणि आपल्या मनामध्ये ती तळमळ निर्माण होत असेल तर मग मात्र आपण संतांना देखील विचारतो, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, नारायण काय
विचारलं पाहिजे संतांना. कायमी उद्धार पावेन, संतांना आपण विचारलं पाहिजे. कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, हा कै खंड येईल कर्म. म्हणजे आपण ह्या लेव्हलपर्यंत, या पातळीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण संतांना विचारणा केली पाहिजे, आपल्या मनामध्ये तेवढी तळमळ निर्माण झाली पाहिजे, तेव्हा आपण मात्र मुमुक्षु पदापर्यंत पोहोचू शकतो. बघा, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, जो जो भेटेल त्याला आपण फक्त हेच विचारलं पाहिजे की माझ्यावरती देव कृपा करील का, मग मात्र त्याला मुमुक्षु पदापर्यंत पोहोचला असं आपल्याला म्हणता येईल. बघा, आणि तिसरी दुर्लभ गोष्ट जी सांगितली ती म्हणजे मनुष्यत्व. मनुष्याचा जन्म मिळणं इतकं सोपं आहे का हो? नाही ना. मनुष्य जन्म फार दुर्लभ सांगितलाय. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह फार दुर्लभ सांगितलेला आहे आणि हा नरदेह आपल्याला फार दुर्लभतेने मिळालेला आहे. बघा, आपल्याला त्या ठिकाणी फार सविस्तर मी सांगणार नाही, अगदी थोडक्यात सांगून जातो. आपल्याकडे 4 प्रकारच्या खाणी आहेत, अंडज, जारस, स्वेदज आणि उद्वीज. प्रत्येक खाणीमध्ये फास्ट आहे का थोडंसं, कारण हा कायमचा चिंतनातला, कायम ऐकण्यातला विषय आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्वीज अशा 4 खाणी आपल्याकडे आहे. या प्रत्येक खाणीमध्ये 21 लक्ष प्रकारच्या योनी बघायला मिळतात. 21 चोक किती झाले? 84. असे 84 लक्ष प्रकारचे जन्म घेऊन आणि मग पुन्हा एकदा आपण मानवी जन्माकडे येत असतो. 83,99,999 जन्माला यायचंय आणि मरायचंय. बरं, किती वेळा जन्माला यायचंय हो? एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. हा हिशोब तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये बसणार नाही. म्हणजे एका योनीला कोटी वेळा जन्माला यायचं, कोटी वेळा मरायचं. बहुतारीचा फेरा, 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 बहुतारीचा फेरा. जगजोगी 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 जोगी जगजोगी जगजोगी जगजोगी. वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. गोड गोड गोड. बहुता दिसा फेरा, बहुता दिसा फेरा, बहुता दिसा फेरा, आला या नगरा, नका घेऊ भार, धर्म तोची सार. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आपल्याला संत जाग करतात की फार दिवसानं हा फेरा इकडे या नगराला आलाय, तेव्हा काय व्हा? जाग व्हा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बहिणो जागा. कोण निघल्या निघल्या नाडोनी भागा, कोण निघल्या निघल्या नाडोनी भागा, कोण निघल्या नाडोनी भागा. आता जागा, आता जागा जागा, आता
आता जागा रे बाईनो जागा हे आता जागा 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 आता जागा रे बाईनो संत आपल्याला पदोपदी पावला पावलाला जागा करण्याचं काम करतात की फार दिवसानंतर या नगराला फेरा आलाय, आता काय व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. आत्ताच पंढरपूरची वारी झाली, एखादी तरी करा. या मानवी देहाला आले एकदा तरी पंढरपूर बघा. देव आपल्या संत काय करतात, आपल्याला जागा करतात. मात्र आपण या फेऱ्यामध्ये एवढे अडकलोय की आपल्याला वर्षातून एकदा जायला सुद्धा सवड नाही. नाही बाबा खुशाल नाही म्हणता, असं नका करू. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही, किंवा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. म्हणजे पांडुरंग स्वतः सांगतो की कमीत कमी आषाढी कार्तिकीला तरी मला विसरू नका. बघा आपला विषय बाजूला जाईल. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रया. साधूची भेट होणं फार दुर्लभ आहे, मुमुक्षु पदाला पोहोचणं फार दुर्लभ आहे, आणि मनुष्य जन्म भेटणं फार दुर्लभ आहे. आणि या मनुष्य जन्माचीच अपेक्षा ते स्वर्गीचे देव देखील करतात. अभंगाचं पहिलं चरण. यहलोकीचा देव, यहलोकीचा देव, हो यहलोकीचा देव, यहलोकीचा देव, यहलोकीचा देह देह यहलोकीचा देह यहलोकीचा देह यहलोकीचा देह यहलोकीचा देव, यहलोकीचा देव, हो यहलोकीचा देव, यहलोकीचा देव. ओ यहलोकीचा यहलोकीचा देह यहलोकीचा यहलोकीचा देह देवईची ताती पाय, देवईची ताती पाय, देवईची ताती पाय, देवईची ताती पाय, धन्यानी जन्मालो, धन्यानी जन्मालो, हो धन्यानी जन्मालो, धन्यानी जन्मालो. कल्याणी जन्मालो कल्याणी जन्मालो कल्याणी जन्मालो कल्याणी जन्मालो. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. बघा फार दिवसांनी फेरा आपला या नगराला आलेला आहे, मी तुम्हाला बोलून गेलो. आणि मग हा या मानवी देहाची अपेक्षा कोण करता हो, तर ते स्वर्गातील देव देखील या मानवी देहाची काय करतात, त्या ठिकाणी अपेक्षा करतात की आम्हाला हा मानवी देह मिळावा. आता खरं म्हटलं तर हा मानवी देह तितका चांगला आहे का, खरंच चांगला आहे का हा मानवी देह. आपल्याला जर जखम झाली आणि तिच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तर ती पिकली समजा, तर कसं काय असतं मग परिस्थिती. हा मग बघा. आणि आता हा झाला विषय पहिला, म्हणजे मानवी देह तितका पवित्र नाही. मानवी देह ज्या ठिकाणी निर्मिती त्याची होते, त्याची स्थापना ज्या ठिकाणी होते ते म्हणजे आईच्या गर्भामध्ये. आता आईचा गर्भ म्हणजे काय एसीची खोली आहे का, काय वाटतं तुम्हाला, आईचा गर्भ म्हणजे एसीची खोली आहे का, नाही ना. गर्भी असता दिला दंड, वरती पायाखाली तोंड,
देहामध्ये मानवी देहाची रचना कशी हो? बघा बघा बघा, तुम्हाला सांगतो मी मानवी देहाची रचना कशी आहे गर्भामध्ये. आता एखाद्या माणसाला जर, बरं का मामा, बघा लक्ष द्या लक्ष द्या, बोलू नका. आपण जर समजा एखाद्या माणसाला 9 महिने उलटा टांगला, ऐका बरं का, एखाद्या माणसाला आपण 9 महिने उलटा टांगला आणि त्याला मग मस्तपैकी श्री बालाजीचा बेत खायला दिला. एखाद्याला उलटा टांगला 9 महिने, त्याला चांगला श्री बालाजीचा बेत खायला दिला, वेळेवरती पाणी वगैरे सगळं दिलं, शक्य आहे का हो? काय वाटतं तुम्हाला, शक्य आहे का? परंतु आपल्या मानवी देहाची जेव्हा निर्मिती होते, आपली जेव्हा गर्भधारणा म्हणजे आईच्या उदरामध्ये जेव्हा गर्भाची धारणा होते, त्यावेळेस मानवी देहाची रचना कशी आहे? गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. म्हणजे माणसाचं तोंड कुठं असतं? खाली असतं आणि पाय वरती असतात. आणि अशा प्रकारे 9 महिने 9 दिवस आपण कुठं असतो? आईच्या गर्भामध्ये असतो. म्हणजे एकतर हा मानवी देह पवित्रही नाही, त्याची जी जागा ज्या ठिकाणी त्याची निर्मिती होते तीही तितकी चांगली नाही. आणि मग असं असताना देखील देवांना देव अपेक्षा का करतात की आम्हाला मानवी देह मिळावा? का अपेक्षा करत असतील? तर बघा, आहार निद्रा भय मैथून सर्व योनींशी समसमान. म्हणजे आहार म्हणजे जेवण, निद्रा म्हणजे झोप, भय म्हणजे भीती आणि मैथून म्हणजे काम. या सर्व क्रिया सर्व योनींसाठी समान आहे. मात्र मनुष्य योनीचे ज्ञान अधिक जाणं सर्वांसी. म्हणजे मनुष्य योनीमध्ये असणारं ज्ञान हे सर्वहून कसं आहे? अधिक आहे. मनुष्याला जे बघा, आता माणूस आपल्याला कसं आहे, आता एखादा विनोद झाला तर आपण हसतो. तुम्ही बघितलं का एखादा बैल हसला? असं पाहण्यात आलं का तुमच्या कधी? चांगला विनोद झाला बाबा, बैलाने ऐकला आणि हसला तो, असं काही तुमच्या पाहण्यात आलं का? नाही 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 नाही. या सगळ्या गोष्टी माणसाकडे अधिक्याने दिलेल्या आहे म्हणून जाती देही गाणे देवाचे भजन आणि कहे ज्ञान, आणि कहे ज्ञान नाही कोणे. देवाचे भजन आणि कहे ज्ञान, आणि कहे ज्ञान नाही कोणे. बघा, मला जायचंच होतं तिकडं, तिने ओढून घेतलं. ते म्हणजे जास्त टाइमपास करू नका, पटक्या स्टेशनला पोहोचा. बघा, म्हणजे याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. ह्याच देहामध्ये हे ज्ञान आहे. कुठलं? की देवाचं भजन करावं, मंदिरात जावं, देवाच्या पाया पडावं, दर एकादशीला कमीत कमी भजन घ्यावं. का तुम्ही बघितलं, डुकरा गोळा झाले, त्यांनी भजनाचा कार्यक्रम घेतला एकादशीला. काय वाटतं प्रत्येक महाराज तुमच्याकडे होतं का असं काही? नाही 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 नाही. ऋषी दादा तुमच्याकडं नाही ना? नाही. मग हे ज्ञान कुणाला दिलंय? फक्त मानवी देहामध्ये हे ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून मग देवता मात्र त्या मानवी देहाची काय करत असतात? त्या ठिकाणी अपेक्षा करतात की आम्हाला देखील काय व्हावं? स्वर्गीचे अमर इच्छितात मृत्युलोकी बाबा जन्मो आम्हा, मृत्युलोकी बाबा जन्मो आम्हा, मृत्युलोकी बाबा जन्म आम्हा, मृत्युलोकी बाबा जन्म स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, मृत्युलोकी बाबा, मृत्युलोकी बाबा जन्मो आम्हा, जन्मो आम्हा, जन्मो आम्हा. या मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा अशी अपेक्षा स्वर्गातील अमर म्हणजे स्वर्गातील जे अमृतपान केलेले देव जे आहे ते देखील या मृत्यूलोकातील जन्माची काय करतात? त्या ठिकाणी अपेक्षा करतात. आज आपण जो अभंग सेवेसाठी घेतला, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. देव इच्छा करतात की या इहलोकीचा म्हणजे या मृत्यूलोकीचा देह हा मानवी देह आम्हाला देखील मिळावा, आम्हाला देखील या देवाची सेवा करण्याचं भाग्य मिळावं. बरं, देवाची सेवा जर केली, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो आयुष्यरूपी कालावधी तुम्हाला मी बोलून गेलो आपल्या हातात मिळाला आहे, हा आयुष्यरूपी कालावधी जर आपल्या हातात मिळाला आणि या आयुष्यरूपी कालावधीचा जर आपण योग्य उपयोग केला तर मग मात्र आपण सच्चिदानंद पदापर्यंत पोहोचू शकतो. अभंगाचं तृतीय चरण. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याची साधने, आयुष्याची साधने, आयुष्याची साधने,
स्वर्गाचिया साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्म मग हे आयुष्यरूपी साधन म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जो आयुष्यरूपी काळ आयुष्यरूपी साधन म्हणजे काय तर आयुष्यरूपी जो काळ आपल्या हातात मिळालाय ना या आयुष्यरूपी काळाचा योग्य तो विनियोग करा आणि योग्य तो विनियोग करून सच्चिदानंद म्हणजे सच्चित आनंद स्वरूप भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचा असा उपदेश त्या ठिकाणी तुकोबराय आपल्याला करतात. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि बघा तुकोबराय म्हणतात आम्हाला हा मानवी देह मिळाला आणि आयुष्यरूपी साधन आमच्या हातात मिळालं मग मात्र आम्ही या स्वर्गाची देखील पावटणी केली आणि स्वर्गावरती निशाणी लावली. अभंगाचं तुका म्हणे पावटणी 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 पावटणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गा निशानी धनामी धनालो धनामी धनालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो. आपल्याला सांगतात की हे स्वर्गाचं सुख आम्हाला नको आणि आम्हाला हा जो मानवी देह मिळाला या मानवी देहाच्या जोरावरती जो आम्ही पुरुषार्थ केला तुकोबराय मोठ्या आनंदानं तो आपल्याला सांगताय की इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे देव इच्छा करतात परंतु हा देह आम्हाला मिळाला आणि मग मात्र धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. विठोबा रखुमाई हरे जय विठोबाय रघुमाई जय विठोबार विठोबाय रघुमाई हरे जय जय हरे जय हरि जय हरे जय हरे जय हरे हरि जय 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 हरि जय 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 विठोबाय रघुमाई जय विठोबाय रघुमाई भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज
योगीराज तुकाराम बाबा की जय, सद्गुरु लोक महाराज की जय। बोला पुंडलिक ज्ञानदेव योगीराज तुकाराम बाबा की जय। बघा, आज सेवेकरता घेतलेला अभंग, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही, धन्य आम्ही जन्मा आलो. तुकोबराय आपल्या जीवनाला धन्यता देतात. काय कारण धन्यता देण्याचं? कारण आम्हाला हा मानवी देह मिळाला, पण आम्हाला कळाला देखील. मी तुम्हाला सुरुवातीला बोलून गेलो बघा, कीर्तनकार अशी कुटी करतात ह्या अभंगाचं चिंतन करत असताना की मानवी देह नुसतं मिळणं महत्वाचं नाही, तर तो कळाला देखील पाहिजे. आता मानवी देह काहींना मिळाला पण कळाला नाही, काहींना मिळालाही नाही कळालाही नाही, काहींना मिळाला देखील कळला देखील, आणि काहींना मिळाला नाही परंतु तो कळला. आता बघा, ज्यांना मिळाला नाही परंतु तो कळला की त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्यामध्ये येतात देवता. देवतांना मानवी देह मिळाला का? नाही मिळाला, परंतु त्याचं महत्त्व मात्र त्यांना लक्षात आलं. बघा, काही लोकांना मानवी देह मिळाला पण कळला नाही. कोण येतं त्याच्यामध्ये? आपण सगळे. आपल्या सगळ्यांना मानवी देह मिळाला पण कळला का हो? कळला असता तर आपण संसारासाठी एवढे गाडे उपसले असते का? माझ्या सहित तुम्ही, तुमच्या सहित मी. काय वाटतं तुम्हाला? नाही नाही नाही. मग आपल्याला मानवी देह मिळाला पण तो कळाला नाही. काही लोकांना मानवी देह मिळाला पण आणि कळाला देखील. याच्यामध्ये कोण येतं? आपले संत साधू वर्य सगळे, संत साधू मुनी सगळे याच्यामध्ये येतात. त्यांना मानवी देह मिळाला देखील आणि कळाला देखील, आणि त्यानुसार त्यांनी त्याचा विनियोग केला. आणि काही लोकांना मानवी देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. त्याच्यामध्ये कोण येतं? पश्वाधिक योनीमध्ये जे सगळं आहे, इतर त्या बाकीच्या योनींमध्ये जेवढे काही जीव आहे त्या सर्वांना मानवी देह मिळालाही नाही आणि त्यांना तो कळालाही नाही. मग आता आपल्याला मानवी देह मिळाला आहे तर त्याचा आपण योग्य असा विनियोग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, माझा जीवनाचा विनियोग मी चांगला केला म्हणून धन्य मी जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. बघा, आज ज्या निमित्ताने आजची ही संकीर्तन सेवा आहे, कैलासवासी अशोक गायकवाड, अशोक भाऊंच्या निमित्ताने आजची ही सेवा या ठिकाणी पार पडत आहे. कैलासवासी अशोक गोविंद गायकवाड आणि अशोक भाऊंना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. बघा, अगदी 2 मिनटं बोलतो आणि माझी सेवा आवर्ती घेतो. मला माहिती वेळ झालेला आहे. बघा, आपल्याला अनेक ठिकाणी अनेक कवींच्या द्वारा, अनेक संतांच्या द्वारा आईबद्दल बरंचसं चिंतन त्या ठिकाणी केलेलं बघायला मिळतं. आईबद्दल बऱ्याचशा कविता केलेल्या बघायला मिळतात. आईचे फार गोडवे गायलेले बघायला मिळतात आणि गावे. आपण काही त्याच्या विरोधात नाही, परंतु कुठेतरी पडद्यामागचा कलाकार बाप पाठीमागे राहून जातो. कुठेतरी पडद्यामागचा कलाकार म्हणून बाप पाठीमागे राहून जातो. आयुष्याचा जो चित्रपट आहे, या चित्रपटामध्ये आईची भूमिका पडद्याच्या पुढे बघायला मिळते, परंतु पडद्याच्या पाठीमागे डायरेक्टरची, दिग्दर्शकाची भूमिका निभावणारा आपला बाप कुठेतरी पाठीमागे पडतो. बघा बघा, तुम्हाला सांगेल, ऐका. आपल्या बापाच्या निमित्ताने जर बोलायचं झालं, तुम्हाला रामायणातलं उदाहरण सांगतो. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाच्या दिशेने निघाले तर माता कौशल्य त्या ठिकाणी म्हणत होती, जाऊ नको रामा, जाऊ नको रामा. आपल्याला माता कौशल्य त्या ठिकाणी दिसते, रामासाठी फार रडत होती, फार दुःख करत होती, आक्रोश करत होती. आक्रोश करणारी कौशल्य, आक्रोश करणारी ती आई आपल्याला दिसते, परंतु रामासाठी जीव देणारा तो बाप नावाचा त्या ठिकाणी राजा दशरथ, तो बाप मात्र आपल्या लक्षात राहत नाही. बघा, सांगेल मी तुम्हाला. त्याचप्रमाणे श्रावण बाळाच्या कथेमध्ये तुम्ही बघा, श्रावण बाळाच्या कथेमध्ये ज्याप्रमाणे मुलाच्या विवाहामध्ये आईने त्या ठिकाणी जीव दिला, त्याचप्रमाणे बापाने देखील त्या ठिकाणी मुलाच्या विवाहामध्ये जीव दिला. पण कुठेतरी आपण आईचं वर्णन आधिक्यानं करत असतो, बाप कुठेतरी पडद्यामागचा कलाकार म्हणून पाठीमागे राहून जातो. आणि बापाचं वर्णन करत असताना आपल्याला तितकं आधिक्यानं त्या ठिकाणी साहित्य बघायला मिळत नाही. परंतु अजय अतुल यांनी बनवलेलं फार सुंदर असं गीत आहे, त्याच्या 4 ओळी तुम्हाला सांगतो आणि आवडतो. बघा, उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी
कनावाकला घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर लई अवघड आहे गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. बाप समजून घेणं फार कठीण आहे. आणि मी एक वाक्य नेहमी बोलत असतो बघा, बाप समजून घेणं फार कठीण आहे. बाप जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी अगोदर बापच व्हावं लागतं, त्याशिवाय बाप समजत नाही. कारण बापाचं काळीज काय असतं, प्रसंगी तो आपल्याला निष्ठुर वाटतो. एखाद्या मुलाचं ऍडमिशन घ्यायचंय तर मुलाला बॅग भरून देणारी, डबा करून देणारी आई आपल्याला दिसते, परंतु त्या ऍडमिशनसाठी लागणारं 25 लाखाचं डोनेशन जमा करणारा बाप आपल्याला दिसत नाही. मग बापाचा जो कळवळा असतो, बापाचं जे दुःख असतं, ती कायम पडद्यामागे झाकलेलं असतं. आणि पडद्यासमोर मात्र आईचं दुःख आपल्याला लवकर जाणवतं. तेव्हा बघा, अशोक भाऊ आपल्यातून गेले 1 वर्ष पूर्ण झालं. आणि आज अशोक भाऊन पाठीमागे त्यांची 2 मुलं आहेत, त्यांचे छोटे बंधू माऊली दादा आहे. आणि या सगळ्यांचं दुःख आज हे शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे. परंतु पांडुरंग परमात्म्याने त्यांना या दुःखातून उभारी घेण्याचं सामर्थ्य द्यावं, बळ द्यावं, अशी आपण पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करूया, माता लक्ष्मीच्या चरणी विनंती करूया. आणि या कीर्तन सेवेतून जे काही पुण्यफळ त्या ठिकाणी निर्माण झालेलं असेल, अन्नदानातून, ज्ञानदानातून जे काही पुण्यफल निर्मिती होईल, ही सर्व आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून आणि एकच विनंती करूया की आमच्या अशोक भाऊंना जिथे कुठे असतील तिथे त्यांना सद्गती मिळावी, त्यांना पुढील योनी चांगली प्राप्त व्हावी, त्यांना कर्मधर्मानुसार त्यांचं कल्याण व्हावं, अशा प्रकारचा त्या ठिकाणी एक भाव त्या ठिकाणी ठेवून आणि माझी सेवा आवर्ती घेतो. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी, मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. तुमच्या पायाचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. बघा, बोलण्यामध्ये जर काही चुकी झाली असेल, बोलताना काही कमी अधिक झाला असेल तर मी तुमची अगदी लेकरू म्हणून माफी मागतो. जे काही चांगलं वाटलं असेल ते मात्र सोबत घ्यायचा प्रयत्न करा. जे काही चुकीचं असेल ते माझ्याकडे परत करा. तुम्ही म्हणाल आता जे चुकीचं आहे तुमच्याकडे परत दिलं, तुम्ही काय करशाल? काही नाही, आता देवना दिलं, चांगलं पाणी आलंय, दिल सोडून जाता जाता, आहे की नाही? ठीक आहे, चला, चांगल्या चांगल्या गोष्टी जे काही चांगलं वाटेल ते मात्र आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. वर्षातून एक तरी वारी पंढरीची करण्याचा प्रयत्न करा. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश पातकांचा. अशा प्रकारे. आणि बघा, अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला, असाच असेल सांगत नाही. माझ्या बुद्धीप्रमाणे आणि माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांनी जशी जशी बुद्धी दिली तसा बोलण्याचा प्रयत्न केला. काही कमी अधिक झाला असेल पुन्हा एकदा माफी मागतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली बोलिलेले पुढे वेडीवा पुढे उत्तरे महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला धिकार मी आपला. महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे जाणे करारा का पाया पैकी करा. महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, तुकाराम. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सुवर्णवृत्तीनाथ महाराज. माझ्याकडून होतच ते नेहमीच होतं तसं. बघू, चला, काय हरकत नाही. आज या ठिकाणी ही जी सेवा पार पडली, करवी म्हणजे बघा, एकल्याचा नोय खेळ म्हणून मेळ मेळविला. हा खेळ काय एकल्याचा नाही. आज कीर्तनासाठी साथीसाठी गायनाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी हरिभक्तीपरायण कार्तिक महाराज शिंदे, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण पंडितजी महाराज सोनवणे हे दोघे या ठिकाणी उपस्थित होते. मृदंगावरती आमचे प्रतीक महाराज शिंदे हेही उपस्थित होते. त्याचप्रमाणे आजची ही जी सेवा आहे ही तुम्हाला जर पुन्हा कधी बघण्याची इच्छा झाली, परत कधी जर बघावीशी वाटली, आपल्या अशोक भाऊंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने जी वर्षश्राद्धाचे कीर्तन झालं होतं, कधी जर ऐकण्याची इच्छा निर्माण जर झाली तर मग मात्र हे कीर्तन तुम्हाला कुठं ऐकायला मिळेल तर आज आमचे ऋषीभाऊ घुमरे या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांचा कीर्तनमाला नावाचा यूट्यूब चॅनल आहे. तेव्हा सर्वांनी अधिकाधिक प्रमाणात याला काय करा, लाईक करा, काय करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. त्याचप्रमाणे आजची साऊंड सिस्टीम आमचे बबलू दादा, हा जो माझा जाडा बारडा आवाज तुमच्यापर्यंत गोड करून पाठवला
आमच्या बबलू दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार, सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवा आणि थांबतो. रामकृष्ण हरी.